नमस्ते दर्शक हो, केदारवाणी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण हल्ली जो नवीन उपक्रम चालू केलेला आहे, महिंद्रा 3XO ची वेगवेगळी फीचर्स तुम्हाला दाखवण्याचा आणि त्यांची महत्त्व सांगण्याचा, त्याच उपक्रमामधला आजचा हा पुढचा भाग आहे। आता आम्ही कोकणामध्ये निघालेलो आहोत, खूप लांब निघालेलो आहोत। पावस किंवा रत्नागिरी त्या भागामध्ये आम्ही जाणार आहोत। आजच्या ह्या भागामध्ये महिंद्रा 3XO AX7L जी आमची गाडी आहे, मागच्या भागामध्ये तुम्ही बघितलेली असेल। ह्या गाडीचं हायवेवरती आपल्याला मायलेज किती दिसतं ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। आम्ही आता पुण्यावरनं निघत आहोत। मी तुम्हाला ओडोमीटर दाखवेन। ट्रिप मीटर 0 करून आपण स्टार्ट करूया आणि प्रत्येक 50 किलोमीटर नंतर गाडीचं मायलेज कसं आहे, रोड कंडिशन कशी आहे ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवू। मध्ये आपल्याला घाट लागणार आहे, एक्सप्रेस हायवे सारखा सुंदर महामार्ग लागणार आहे। तर त्या सगळ्या कंडिशन्स मध्ये आपल्याला मायलेज ही 3XO AX7L जी पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी आहे ती कशी देते ते आता आपण बघूयात। आता तुम्हाला मी माझ्या गाडीचं ओडोमीटर दाखवणार आहे। महिंद्राची गाडी आहे, महिंद्राचा लोगो तुम्हाला दिसत असेल। मागे जाऊयात आता आपण आतमध्ये थोडं। आता फोकस झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आमच्या गाडीमध्ये डाव्या बाजूला जर बघितलं तर पेट्रोल किती आहे शिल्लक ते दाखवत आहे। पण महत्त्वाची गोष्ट मध्यभागी आहे, ओडोमीटरच्या वरच्या बाजूला सगळ्यात खाली जर तुम्ही बघितलं तर 3580 किलोमीटर आता ओडोमीटरचे रीडिंग दाखवत आहे। आणि वरती फ्युएल इकॉनॉमीच्या खाली तुम्हाला दिसत असेल 281 किलोमीटर अजून आमची गाडी जाणार आहे। एवढं पेट्रोल गाडीमध्ये आत्ता शिल्लक आहे। त्याच्या खाली फ्युएल रेंज किंवा फ्युएल इकॉनॉमी जेवढी असते ती दाखवतं। आता तुम्हाला तिथे डॅश डॅश दिसत असेल, कारण आता जस्ट मी ते रिसेट केलेलं आहे। आता ह्या कंडिशन पासून आपण गाडी चालवणार आहोत। जवळपास 200-250 किलोमीटर आम्हाला जायचं आहे। प्रत्येक काही किलोमीटर नंतर मी तुम्हाला आमच्या महामार्गावरची परिस्थिती कशी आहे आणि त्या कंडिशन मध्ये एवढे किलोमीटर झाल्यानंतर मायलेज किती देते ते तुम्हाला मी दाखवत जाईन। तर चला आपण आपला प्रवास आरंभ करूयात। आता तुम्ही आमच्या इन्फोटेनमेंट सिस्टीम मध्ये बघू शकता, मी आता इथे मॅप लावलेला आहे, पण हा महिंद्रानी दिलेला मॅप नाहीये। महिंद्राचा बिल्ट इन मॅप पण ह्या 3XO मध्ये आहे, पण मी माझ्या ऍपल फोन मधला मॅपल्स लावलेला आहे, कारप्ले द्वारा लावलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे आता 314 किलोमीटर आम्हाला जायचं आहे आणि साधारण 7.5 तास आम्हाला लागतील अशी कल्पना आहे। एवढ्या अंतरामध्ये गाडी किती मायलेज देते ऍक्च्युअली हे तुम्हाला आजच्या चलचित्रामध्ये आम्ही इथे ओडोमीटर वरती आणि मार्गाच्या परिस्थितीवरती दाखवणार आहोत। दर्शक हो, आपल्या 3XO ला म्हणजेच 3XO AX7L ला 3 ड्रायव्हिंग मोड आहेत। आता मी तुम्हाला दाखवतो। पटलावरती तुम्हाला ड्रायव्हिंग मोड दिसत असेल। झिप, झॅप आणि झूम 3 मोड गाडीला असतात। सामान्यतः गाडी जेव्हा आपण इग्निशन ऑन करतो आणि चालू करतो त्यावेळेला ती मधल्या म्हणजे झॅप मोडला चालू असते। हा मीडियम पिकअप असलेला आणि मीडियम मायलेज असलेला मोड आहे। झॅप मोड मध्ये गाडी नॉर्मली चालत असताना मध्यम इकॉनॉमी मिळते आपल्याला, आणि झिप मध्ये जर गाडी घेतली तर थोडासा पिकअप गाडीचा कमी होतो पण मायलेज चांगलं मिळतं। आणि जर चढ खूप जास्त आला किंवा तुम्हाला एखादी क्रिटिकल ओव्हरटेक करायची असेल आणि खूप जास्त पिकअपची आवश्यकता असेल तर तुम्ही झूम मोडला चालवू शकता। आता गाडीचं मायलेज आपल्याला मॅक्सिमम काढायचं आहे, म्हणून आपण मॅक्सिमम गाडी झिप मोड मध्ये चालवण्याचा प्रयत्न करूयात। आणि कधी आवश्यकता पडली तर आम्ही झॅप किंवा झूम मोडला सुद्धा मध्ये आधी चालवू, म्हणजे आपल्याला मिक्स सुद्धा ॲव्हरेज मिळेल। पण मॅक्सिमम आमचं ड्रायव्हिंग आजचं जे असेल ते झिप मोडला असेल। त्याच मोडला आपल्याला ॲव्हरेज काय मिळतंय ते आपण बघूयात। आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी ड्रायव्हर सीटवर नाहीये, मी बाजूच्या सीटवर बसलेलो आहे। आमचा सर्वेश गाडी चालवायला बसलेला आहे आणि सर्वेशच यापुढे गाडी चालवणार आहे। बऱ्यापैकी सर्वेशच चालवेल, मध्ये आधी मी चालवेल। आणि मागच्या सीटवर जर आपण बघितलं तर आपली श्वेता बसलेली आहे, पूजा इकडे बसली आहे। आता आपण पिरंगुट, भुगाव या परिसरामध्ये कुठेतरी आहोत। प्रचंड ट्रॅफिक आहे। आता गाडीचं मायलेज जर बघितलं तर आम्ही चलचित्र आरंभ केल्यापासून आपल्याला फक्त 8च मायलेज दाखवती आहे गाडी, कारण प्रचंड ट्रॅफिक आहे। या ट्रॅफिक मधून आपण बाहेर पडल्यानंतर मायलेज आपल्या गाडीचं वाढेल। नमस्कार, मी महिंद्रा 3XO टॉप मॉडेल ऑटोमॅटिक पहिल्यांदा चालवत आहे। तर आपण मायलेज टेस्टसाठी झिप मोड हा सेट केला आहे। तर आत्ता मी 5-10 किलोमीटर झाली, आत्ताच नुकतीच गाडी चालवायला घेतली, पण झिप मोडमध्ये सुद्धा मला पॉवरची काही कमतरता वाटत नाही। तर जसे मोड स्विच करू दुसऱ्या मोडवरती सुद्धा आम्ही अपडेट देऊ परफॉर्मन्स आणि मायलेज कसं मिळते आम्हाला। आता आम्ही थोडंसं शहराच्या बाहेर आलेलो आहोत, म्हणजे गावाच्या बाहेर आलेलो आहोत। थोडासा मोकळा मार्ग मिळायला आरंभ झालेला आहे, परंतु तरी सुद्धा असे ट्रक्स आहेत
पण आता जर बघितलं तर गाडीचं मायलेज थोडंसं वाढलेलं आम्हाला दिसतं आहे. 11.7 मायलेज आपल्याला आता दिसत आहे. आता आम्हाला थोडासा मार्ग मोकळा मिळालेला आहे, पण चढ उताराचा मार्ग आहे आणि गाडीनी बघितलं तर साधारणपणे 11.7 11.8च्या आसपास मायलेज आता आपल्याला देत आहे. बघूयात पुढे अंतर जास्त झाल्यानंतर कसं दिसेल. तोपर्यंत तुम्ही मार्गाचा आनंद घ्या. निसर्गरम्य. आत्ता उन्हाळा, अजून पावसाळा चालू झालेला नाहीये, उन्हाळ्यासारखंच वातावरण आहे, पण तरी सुद्धा आजूबाजूला प्रचंड हिरवाई दिसते आहे. वरती ढगांचा रंग किंवा आभाळाचा रंग तुम्हाला दिसत असेल. अतिशय सुंदर वाटतं आहे दुपारची वेळ असूनही प्रवास करायला. आता आम्ही तामिणी गाव क्रॉस करत आहोत आणि जवळपास 45 किलोमीटर झालेले आहेत आम्ही गाडी चालू करून, किंवा ही टेस्ट चालू करून. 12.8 किलोमीटर गाडी दाखवती आहे. आतापर्यंत आम्ही गाडी नॉर्मल चालवतोय 50-60, कधी 70, मॅक्सिमम 75च्या स्पीडने गाडी चालवतोय, कारण मार्गच असा आहे की आम्हाला गाडी पळवायला अजून फारसा चान्स मिळालेला नाहीये. पुढे हायवेला लागल्यावर आम्ही थोडासा वेग पकडू आणि आत्ता जे 12.8 दाखवतं आहे ते कदाचित थोडंसं वाढेल. आता आम्ही तामिणी घाट क्रॉस करून पुढे आलेलो आहोत आणि गाडीचं मायलेज थोडंसं वाढलेलं आहे. आता मायलेज तुम्ही बघितलं तर 13 मायलेज गाडी देत आहे. देशावरून कोकणात जाताना हा निसर्गाचा आनंद आपल्याला अनुभवता येतो. अतिशय सुंदर मार्ग, म्हणजे मार्गाचा सुद्धा आपण आनंद घेऊ शकतो. वेडीवाकडी वळणे घेत जाणारी मार्ग आणि आजूबाजूला असलेली हिरवाई आपल्यावर आनंदाचा वर्षाव करत राहते. आता आम्ही मुंबई गोवा महामार्गाला लागलेलो आहोत. आता मोकळा मार्ग मिळत आहे. आमच्या गाडीने आता वेग थोडासा पकडलेला आहे, म्हणजे आम्ही 80च्या वरती जाणार नाही आहोत. गाडी अजूनही आम्ही झिप मोडलाच ठेवलेली आहे आणि आत्ता साधारण 13.2 मायलेज दाखवत आहे. तुम्हाला इथून दिसत असेल 13.2 मायलेज दाखवते आणि आता हायवेला थोडंसं मायलेज अजून वाढेल अशी अपेक्षा आहे. बघूयात, आम्ही तुम्हाला असंच अपडेट करत राहू. तोपर्यंत तुम्ही अशा सुंदर महामार्गाचा आनंद घेत राहा. आता आम्ही मुंबई गोवा महामार्गावरून जात आहोत, त्यामुळे आम्ही 80चा क्रूज लावलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे 80च्या स्पीडनी गाडी चालू आहे. 79-80नी चालते आहे आणि 13.7 ॲव्हरेज झालेला आहे. पुण्यापासून आम्ही आता जवळपास 140 किलोमीटर आलेलो आहोत. महाडच्या जवळ आम्हाला हा टोल प्लाझा, आजच्या प्रवासामधला पहिला टोल प्लाझा लागलेला आहे. पुणे कोकण या प्रवासातला आमचा तामिणी घाटातनं आल्यानंतरचा पहिला टोल नाका, जो अजूनही चालू झालेला नाहीये. आमच्या प्रवासामधली आता रम्य संध्याकाळ झालेली आहे. 6:15 6:30 संध्याकाळचे वाजलेले आहेत. आम्ही आमच्या डेस्टिनेशन म्हणजेच गंतव्यस्थानाच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत. 1-1.5 तासात आम्ही तिथे पोहोचणार आहोत. पुण्यापासून आम्ही साधारणपणे 260 किलोमीटर अंतर पार करून पुढे आलेलो आहोत आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर जर तुम्ही बघितलं तर 13.9 मायलेज आत्तापर्यंत आपल्याला गाडीने दिलेलं आहे 260 किलोमीटरसाठी, म्हणजे 260, ज्यांना मराठी नीट समजणार नाही पटकन, 260 किलोमीटरसाठी 13.9 मायलेज आत्तापर्यंत गाडीने दिलेलं आहे. आता गंतव्यस्थानाकडे आम्ही पुढे पुढे निघालो आहोत. फायनली किती मिळतंय ते बघूयात. सुंदर वातावरण पहा. महामार्ग चाललेला आहे. महामार्गाचं काम जरी चालू असलं तरी एका बाजूची वाहतूक चालू आहे आणि उजव्या बाजूला नदी आहे आणि बाजूला डोंगराच्या मागे सूर्य आता अस्त होणार आहे, सूर्याचा अस्त होणार आहे. अतिशय सुंदर वातावरणामध्ये आम्ही पुण्याहून पावसच्या दिशेने जात आहोत आणि कोकणाच्या अगदी जवळ येऊन आम्ही पोचलेलो आहोत. तर दर्शक हो, पुण्यापासून निघून आम्ही रत्नागिरीमध्ये आलेलो आहोत. तामिणी मार्गे आम्ही मुद्दाम मुंबई गोवा महामार्गावरून जायचं होतं म्हणून आम्ही ह्या मार्गाने आलो. 302 किलोमीटर आम्ही आलेलो आहोत आणि आता तुम्ही पटलावरती बघू शकता 13.3 ॲव्हरेज आपल्याला दाखवलेलं आहे. फायनली 302 किलोमीटरचं, म्हणजेच निष्कर्ष असा निघतो की महिंद्रा 3XO AX7L हे मॉडेल हायवेवरती 4 जण माणसं गाडीत घेऊन फुल AC चालू करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 13.3 किंवा 13.4च मायलेज देते, हा निष्कर्ष निघतो. तर दर्शक हो, महामार्गावरती महिंद्रा XUV 3XO AX7L ही पेट्रोल ऑटोमॅटिक जरी गाडी असली तरी 13-14 मायलेज देणं हे अतिशय कमी तुम्हाला कदाचित वाटलं असेल, परंतु त्याला काही परिस्थिती सुद्धा कारणीभूत होत्या. एकतर आम्ही गाडीमध्ये 4 लोक होतो, वयस्क 4 लोक होतो. गाडीमध्ये सामान पूर्णपणे भरलेलं होतं, कारण आम्ही मोठ्या यात्रेवरती निघालेलो होतो. गाडीमधल्या टायरमधलं प्रेशर जे आहे ते थोडंसं आमच्या गाडीमध्ये कमी होतं. आम्ही महामार्गावरनं प्रवास केला, आम्ही डायव्हर्शन्स असलेल्या महामार्गावरनं प्रवास केला, तामिणी घाट आम्ही क्रॉस केला
बाहेर जे टेम्परेचर होतं 36, 37, 38च्या आसपास बाहेर टेम्परेचर होतं. आम्ही एसी लोएस्ट टेम्परेचरला पूर्ण वेळ चालवला होता. बऱ्याच वेळेला आम्ही काचा उघडत होतो, त्यामुळे एसी पुन्हा पहिल्यापासून सुरू व्हायचा. या सगळ्याचा परिणाम म्हणून कदाचित असेल की आपल्याला 13.3 किंवा 13.4 हे 302 किलोमीटर अंतरासाठी गाडीनी मायलेज दिलेला आहे. मागच्या वेळेला मी आणि पूजानी महाबळेश्वरची ट्रिप केली होती. महाबळेश्वरला आम्ही पुण्याहून पसरणी मार्गे म्हणजे सातारा महामार्गावरनं महाबळेश्वरला गेलो होतो. येताना आम्ही तिकडनं पलीकडच्या बाजूनी खाली उतरून पोलादपूरवरनं तामिनी घाटातनं परत आलो होतो आणि त्या आमच्या ट्रिपला आमच्या ह्याच गाडीनी 14.5 मायलेज दिलेलं होतं. त्यावेळेला कंडिशन्स वेगवेगळ्या होत्या. कदाचित आमच्या गाडीचं अजून दुसरं सर्व्हिसिंग झालेलं नाहीये, अजून ऑइल बदली झालेलं नाहीये. नवीन गाडी आहे, ज्या वेळेला ऑइल बदली होईल त्यावेळेला अजून थोडंसं मायलेज वाढेल अशी मला आशा आहे. माझी तरी कल्पना अशी आहे की हायवेवरती 2 किंवा 3 किंवा 4 माणसं सुद्धा असताना जर व्यवस्थित 70, 80, 90 जास्तीत जास्तनी गाडी व्यवस्थित चालवली तर 15 ते 16 किलोमीटर तरी कमीत कमी महामार्गांवरती गाडीनी मायलेज द्यायला पाहिजे. असो, आता आम्हाला जे मायलेज मिळालं ह्या ट्रिपमध्ये 13.3 किंवा 13.4 300 किलोमीटरसाठी हे तुम्हाला आम्ही स्पष्टपणे प्रत्यक्षपणे स्क्रीनवरती पटालावरती दाखवलेलं आहे. यासारखेच मायलेज दाखवणारे अजून काही चलचित्र मी घेऊन येईन. सिटीमध्ये बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये किती मायलेज ही गाडी देते त्याचाही मी चलचित्र घेऊन येणार आहे. त्याच्यानंतर महामार्गावरती चांगल्या परिस्थिती असताना किती मायलेज दाखवतं याचंही आपण चलचित्र भविष्यात करूया, म्हणजे तेव्हा आपल्याला जास्त मायलेज आपली गाडी कदाचित दाखवेल. आता आम्ही जे कोकणामध्ये गेलो होतो ते प्राचीन मंदिरांच्या शूटिंग करण्यासाठी म्हणजे चित्रीकरणासाठी गेलो होतो. या ट्रिपमध्ये आम्ही 3 ते 4 प्राचीन मंदिरं कोकणामधली लाकडामध्ये नक्षीकाम असलेली बघायचं नियोजन केलेलं आहे. त्या मंदिरांची चलचित्र आपल्या वाहिनीवरती आता लवकरच येतीलच. त्या चलचित्रांना सुद्धा आपल्या अन्य चलचित्रांप्रमाणेच प्रतिसाद द्या ही तुम्हाला विनंती आहे. आपली नेहमीची प्रार्थना तर असतेच, आमच्या प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा. एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला करत जा. तुमच्या टिप्पण्यांचा आम्हाला खूप लाभ होतो. ही चलचित्र अधिकाधिक लोकांपर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचण्यासाठी त्याचं सहाय्य होतं. त्यामुळे टिप्पणी प्रत्येक चलचित्राला अवश्य करत जा. आपल्या केदारवाणी मराठी वाहिनीला जर तुम्ही अजून सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब किंवा फॉलो सुद्धा नक्की करा. कोकणामधल्या 3 प्राचीन मंदिरांच्या किंवा 4 प्राचीन मंदिरांच्या पुढच्या चलचित्रांमध्ये आपल्याला भेटायचंच आहे. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.